विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर सोलापूर काँग्रेसमध्ये गळती सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अक्कलकोट तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर पुढील काही तासात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवला. मोहिते पाटलांनी आपला राजीनामा का सोपवला याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलांनी 2021 मध्ये जिल्हाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतली. त्याआधी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केला आहे. शिवसेनेत असताना तर उद्धव ठाकरे यांची धवलसिंहांवर खास मर्जी होती. तरी देखील धवलसिंह त्यावेळच्या शिवसेनेत रमले नाहीत. त्यांनी शिवसेना सोडली. पुढे ते शरद पवारांच्या सान्निध्यात आले. ते मागील विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहिले. त्यानंतर त्यांनी पवारांची साथ सोडत काँग्रेस गाठली. जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर धवलसिंह हे पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टीनं सक्रिय असल्याचं कधीच दिसलं नाही. ते सतत नॉट रिचेबल असल्याचं दिसून आलं. लोकसभेला तर त्यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा प्रचार केला. ते या काळात काँग्रेस कार्यालयाकडे फिरकले नाहीत. लोकसभेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. पुढे विधानसभेला देखील चांगलं यश मिळेल असा अंदाज पाहून ते पुन्हा सक्रिय झाले. विधानसभेला महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला तेव्हा धवलसिंह यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. आता ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. मागील सर्व इतिहास पाहता धवलसिंह हे एका ठिकाणी जास्त दिवस रमत नसल्याचं दिसतं. तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.